हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. आता जस्ट जेवण करून आली आणि भाऊचा धक्का संडेचा एपिसोड बघून आली. लिटरली खरंच सांगेन, आजच्या एपिसोडचा भाऊचा धक्का खूप छान होता. कारण की ज्या प्रकारे स्टार्टिंगमध्ये विशाल आणि रुचिताचा जो डान्स होता ना यार, जे केमिस्ट्री होती, रिअलमध्ये सांगू मला रुचिता बिलकुल आवडत नाही, पण तिच्यामध्ये ती शांत होती. तिच्या तोंड असं बंद होता, बिलकुल बंद होता, काही बडबड बडबड चालू नव्हता तिचा. आणि त्यामुळे मला ते दोघांची केमिस्ट्री, त्या दोघांचा डान्स मला लिटरली आवडला. मतलब खूप शांत, प्रिय, प्रेम, केमिस्ट्री, रोमॅन्स खरंच खूप चांगला होता. आणि लिटरली पाहून असं चांगलं वाटत होतं, कारण की रुचिचा जो तोंड आहे ना तो खूप बंद होता चांगल्या रीतीनं. तेवढीच मजा येत होती बघायला. आणि दुसरी गोष्ट जे मला खूप मी असं वाटलं की आता मी झोपून जाते. मतलब आंबा असते ना, लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग, असं असते ना, तर मला असं वाटलं की मस्त झोपायचं. छान प्राजक्ता काय गीत गात होती. मतलब कोणता तो पहिलावाला गाणं तर मला माहीत नाही, मी कधी ऐकलीच नाही तो गाणं. खूप प्रॉपर मराठी गाणं आहे तो. मला माहीत नाही त्या गाण्याचं नाव काय. प्लीज तुम्हाला माहीत असेल तर प्लीज मला कॉमेंट करा, कारण की मला तो यूट्यूबवर जाऊन सर्च करून ऐकायचा आहे आणि झोपायचं आहे मस्त. किती सुंदर गाणं यार, किती सुंदर आवाज. आणि मग त्याच्यानंतर कोणता, जाने क्या बात है, जाने क्या बात, मला येत नाही गाणं, राहू द्या. पण एवढा सुंदर गाणं यार, माझा फेवरेट गाणं आहे जाने क्या बात है, नींद नहीं आती. किती सुंदर आहे, असं वाटत होतं की ऐकायचं, मस्त झोप येत होती. लिटरली जेवण करता करता मला झोप यायची. एवढा सुंदर त्यांनी गाणं म्हटलेलं आहे. लव्ह इट लिटरली, खूप सुंदर. बिग बॉस स्टार्ट झाला तेव्हापासून सर्वीकडे टोडी किती चांगली आहे, टोडी किती चांगला गेम खेळते, टोडीनं काय मस्त परफॉर्म करते, टोडी टोडी टोडी. अजून रितेश देशमुख सुद्धा म्हणतात की टोडी कितीही म्हटला तर त्यांच्यामध्ये एकमतता आहे, एकामेकांमध्ये स्टँड घेतात, गेममध्ये साथ देतात, सर्व गोष्टी करतात, किती काही असो, पण ते टोडी एक ग्रुप म्हणून खूप चांगला आहे. परंतु आजच्या संडेचा एपिसोड सांगते आपल्याला की टोडी हे ॲक्च्युली आता टोडी म्हणून राहिलेली नाही आहे. टोडीमध्ये किती सारे दरारा आले आहेत. सर्वात जास्त चुगलीच्या रूममध्ये गेलेले लोक असतील म्हणजे ते टोडीसले, आणि सर्वात जास्त चुगली केला असतील ते टोडीच्या लोकांनी टोडीसाठीच केलेले आहेत. तर ह्यावरून कळते की टोडीचा जो ग्रुप होता एवढा स्ट्रॉंग, एकमतता, सर्व गोष्टी परफेक्ट आहेत. आता टोडी म्हणून राहिलेला नाही आहे लिटरली. प्रकारे विशाल पहिले चुगलीच्या रूममध्ये गेला आणि त्याला कळलं की अनुश्रीनं असं वगैरे बोललं आहे की मला फक्त थोडीच्या अपोजिट जायचं आहे, फक्त मला एक मौका पाहिजे, अशा वगैरे गोष्टी बोलल्या आहे. परंतु तुम्ही एपिसोडमध्ये जाऊन बघाल तर विशाल आणि अनुश्रीचं स्वतः डिस्कशन झालं होतं की तू त्या ग्रुपमध्ये जा, खूप चांगल्याने ॲक्टिंग कर आणि तिकडचा आम्हाला गोष्टी सांग आणि टोडीच्याच ग्रुपमध्ये राहा. तर त्यांचं ऑलरेडी ह्या गोष्टी कन्व्हर्सेशन झाल्या होत्या. एवढा काही बिट्रे फील करणे किंवा एवढा खूप मोठा खंजीरच खोपलं असं वगैरे मधलं काही नव्हता, कारण की ते सर्वांना बिहाइंड ऑफ द स्टोरी माहीत आहे की अनुश्री काटा ग्रुपमध्ये पण जाते आणि काटा ग्रुपमध्ये पण ती काही ना काही चुगड करते, तिकडून मी खेळते, हे सर्वांना माहीत होतं. त्याच्यानंतर आपली अनुश्री गेली आणि अनुश्रीला अनुश्रीला जेव्हा कळलं गोष्टी ते खूप एक्साइटेड होती सर्व वगैरे. तिने एकही गोष्टीचा रिॲक्ट नाही केला. ती एवढी स्मार्ट प्लेअर आहे ना अनुश्री, एवढी स्मार्ट प्लेअर आहे आणि खूप चांगली प्लेअर आहे. ते काटाकडूनही खेळते, टोडीकडूनही खेळते, लॉयल बी आहे, ते इकडून बी जमवते, तिकडून बी जमवते, आणि ज्या रीताने गेम खेळते, पलटते, दॅट इज अ बेस्ट ॲज अ प्लेअर. बिग बॉस खूप चांगला गेम खेळते. परंतु तिच्यामध्ये एवढं आहे ना, ती चुगलीच्या रूममधून आली, तिला सर्व गोष्टी कळल्या वगैरे, परंतु तिनं काही ते विषयाला जाऊन विचारलं नाही किंवा रुचिताला जाऊन काही वगैरे विचारलं नाही की तू हा का बरं बोललीस, तो का बरं बोललीस, असं का बरं बोललीस. ते बहुत स्मार्ट प्लेअर आहे की तिला माहीत आहे की आता मला टोडीची गरज आहे, मी यांच्या विरुद्ध जाईन तर मग मला इकडे राहावं लागेल आणि इकडचे लोक मला माझ्या परफेक्ट विश्वास करत नाही आहे. सर्वात जास्त कितीही माझे चुगले लोक काही करू दे, यांनी रुचितानं मला काही म्हटलं असू दे, पण मी टोडीच्या विरुद्ध जाऊन आत्ता रिस्क नाही घेऊ शकत. नंतर पुढे जाऊन तर सिंगल गेम खेळायचंच आहे, परंतु आत्ता टोडीच्या साथ सोडणे हे सर्वात जास्त मूर्खपणा आहे. आणि हे अनुश्रीला खूप चांगल्यानं माहीत आहे. म्हणून चुगली रूममधून आल्यावर ते खूप शांत बसलेली होती की नाही, आपण काही बोलायचं नाही, ओके, आय एम हॅपी काइंड ऑफ स्टो. आणि प्रभूला सुद्धा दाखवलं, प्रभू विशाल वगैरे असं वगैरे म्हणते, आणि प्रभू आणि विशालचं चालतच असते, तर काही युनिक आणि खूप एक्स्ट्रॉर्डनरी चीज नाही आहे. परंतु सर्वात इम्पॉर्टंट जे चुगली घडलेली आहे ते मतलब रोशन दादा, मतलब लिटरली रोशन दादाला खूप दिवसानं रोशन दादा खूप असा आपला मातीतला भावडा, आपला खूप लोकांना ट्रस्ट वगैरे करते, आणि त्याला वाटलं नव्हतं की वारंवार त्याला लोक म्हणत आहेत की तू विशालच्या मागे खेळतेस, विशालच्या मागे खेळते, तरी तो स्वतःचा स्टँड घेते की नाही, मी नाही खेळत, मी स्वतःची बुद्धी यूज करते वगैरे वगैरे चीज आहे. परंतु ज्या प्रकारे टोडीनं त्याच्याबद्दल बोललं, आणि तो एक्सपेक्टेड नव्हते करत त्याच्याबद्दल की भाई हा विशाल माझ्यासोबत असा बोलू शकते, माझ्या मागे रुचिता अशी बोलू शकते, जे भाऊ करत जाते मला. आणि ज्या प्रकारे त्यांनी बोललं सुद्धा की ह्याचा गेममध्ये काय प्लॅन नाही, ज्या प्रकारे विशालला बोललं की याच्यामध्ये गेममध्ये काय प्लॅन नाही, मला काय करायचं ह्याला मी आपल्या खांद्यावर का बरं घेऊ, ह्याला काही बुद्धीच नाही, ह्याला काय कळत नाही. तुम्ही बघाल
तर रोशनला ना गेम कळत नाही. खरं गोष्ट आहे, तो माणूस म्हणून खूप उत्तम आहे, पण त्याला गेम कळत नाही. त्याला सांगायला लागते. आता मी एका ग्रुपमध्ये आहे आणि मी चांगला ग्रुप आहे माझा, चांगला खेळत आहे, बुद्धी लावत आहे, स्ट्रॅटेजी प्लॅन करत आहे आणि मी त्यांच्यामध्ये मी काही मला त्यांनी कॅप्टन्सीसाठी निवड केला आणि मी ॲज अ प्लेयर काही स्वतःचा स्टँड नाही घेत आहे. मी का बरं योग्य ते नाही सांगू शकत आहे. मी काय केलं म्हणजे माझ्या कोणासोबत काय कॉन्ट्रोवर्सी चालू आहे, मतलब नाही का शोमध्ये कोणासोबत काय वाद झालेला आहे, कशामध्ये स्टँड घेतलेला आहे, काहीच नाही. फक्त रोशन दादाजवळ एकच मुद्दा आहे, मी अंडी आली जेव्हा चोरली होती तेव्हा मी टोडीच्या अपोजिट होतो. त्याच्यानंतर त्याचा काही एवढा खास मुद्दा नाही आहे. तर आपले जे लोक टोडीचे लोक आपल्याला एवढे सपोर्ट करत आहेत आणि आपण ॲज अ कॉन्ट्रीब्युशन ॲज अ कंटेस्टंट इंडिव्हिज्युअल कंटेस्टंट आपण मागे पडतो. कारण की खूप वेळा टोडीमुळे रोशन दादा हे कॅप्टन्सीसाठी उभा झाला, त्यांच्याच सपोर्टमुळे तो उभा झाला, त्यांच्या सपोर्टमुळे त्याला त्याला चान्स भेटला की तो दावेदारीमध्ये उभे राहू शकते कॅप्टन्सी टास्कमध्ये. आणि जेव्हा तो कॅप्टन्सी टास्कमध्ये इकडे एवढा येते ना तेव्हा तो हारते, कारण की तो स्वतःसाठी स्टँड नाही घेऊ शकत. काय त्याला म्हटलं की बोल वगैरे म्हणून तो बोलू नाही शकत. तू कॅप्टन्सी कसं काय हँडल करशील, पुढे जाऊन घर कसं सांभाळशील. तर एक चतुरता असते ना बोलण्याची, लोकांना कन्व्हिन्स करायची, लोकांना आपल्या शब्दामध्ये गुंडाळायची, ते चतुराई त्याच्यामध्ये नाही आहे. आणि मग एक टाईमवर असं आपल्याला खूप आपण इरिटेट होतो, खूप फ्रस्ट्रेटेड होतो, जसं विशाल आणि रुचिता वगैरे खूप फ्रस्ट्रेटेड इरिटेशन की आपलं यार काय करायचं आहे याचा, यार हा आपल्या टोडीमध्ये आहे पण कशाला ह्याला मला असं होतं ना, आपल्या एक वेळा फ्रस्ट्रेशन निघते. आणि तोच फ्रस्ट्रेशन विशाल आणि रुचिता एकामेकाचं डिस्कशन करत होते आणि तोच फ्रस्ट्रेशन त्याला चुगलीमध्ये दाखवला. आणि रोशन दादाला असं वाटतंय की ह्यांनी माझी चुगली केलं आहे, पण चुगली नाही. आणि त्याच्यानंतर तो आला आणि जेव्हा डिस्कशन करत होते तेव्हा विशाल आणि रुचिता त्याला समजवत होते वारंवार की तू जे समजत आहेस ना ते चुकीचं आहे. मग आम्हाला खूप फ्रस्ट्रेशन आलं होतं स्वतः, म्हणजे तू गेम प्ले वगैरे त्याच्याबद्दल तू बोलत नव्हता, तुला कॅप्टनसाठी उभा केला आणि तू त्याची बोलला वगैरे नाही, तर खूप फ्रस्ट्रेशन खूप गोष्टी होत्या, त्यामुळे आम्ही तसे बोललो. पण तो फक्त राग होता. बाकी सर्व काही रुचिताने ज्या प्रकारे म्हटलं की सर्वात जास्त तुला उमेदवारी भेटली असेल कॅप्टन्सी टोडीमुळे भेटलेली आहे, टोडीमुळे तुला चान्स भेटलेला आहे. आणि खरं पाहाल तर टोडीमुळेच रोशन दादाला चान्स भेटलेला आहे, नाही तर बाकी त्याला मोजत सुद्धा नाही की तू उभा हो, तू ह्याला कर, तो कर, लिटरली नाही मोजत. आणि ज्या प्रकारे चुगली रूममध्ये रोशन दादाला सांगितलं त्यावर भाऊच्या धक्क्यामध्ये भाऊ म्हणतात की टोडी सोडायची गरज नाही. मतलब एक किती चांगला हिंट दिला त्याला की टोडी सोडायची गरज नाही आहे, फक्त चतुराई वापर, कोण काय बोलते, कसा काय गेम खेळते आणि स्वतःचा स्टँड घ्यायला शिक. एवढीच गोष्टवर मतलब दादानी सांगितली, भाऊच्या धक्क्याला सांगितली. आणि रोशनला ते समजलीच नाही की ह्याने मतलब एवढी मोठी हिंट दिली रितेश देशमुखनी, काय हिंट दिली, कसं काय आपला स्वतःचा वापर करायचं, टोडीमध्ये चांगल्यानं राहायचं, टोडीमध्ये गेम खेळायचा, आपली उमेदवारी समोर आणायचं. म्हणजे खूप चांगला रीतीने समजवला एक हिंट होता. मला वाटतं की बोथ प्लस पॉईंट आणि गोल्डन पॉईंट होता. ज्याला समजू शकते त्याला चांगल्यानं ह्याचा उपयोग केला नसता. परंतु रोशन दादा आपला खूप हळवा आहे, त्याला असं वाटलं की ह्याने चुकीचा केला आहे. मग त्यांच्यासोबत त्यांनी म्हणते की मी टोडी सोडत आहे. त्याने कधी टोडी सोडलं तर टोडीच्या शिवाय त्याला बाकीचे जे ग्रुप आहे त्याला भाव बी नाही देणार, कारण की सर्वांना आता कॅप्टन्सी समोर जायचं आहे, सर्वांना कॅप्टन बनायचं आहे, त्याला कोणीच नाही पुजणार. फक्त टोडीमुळे तो दिसत आहे, टोडीमुळे त्याचा गेम चालू आहे आणि टोडीमुळे तो कॅप्टन्सीमध्ये दिसते सुद्धा. हे फॅक्ट आहे, कितीही आपण टोडीला असे म्हटलं पण हे फॅक्ट आहे की रोशन दादा टोडीमुळे दिसत आहे. ज्या प्रकारे अनुश्री चुगली रूममधून आली आणि तिनं काहीच नाही बोलली, ती हसत होती, खेळत होती, रुचिताला सुद्धा काही म्हटलं नाही, कारण की तिला माहीत आहे की टोडी हा खूप स्ट्रॉंग ग्रुप आहे आणि मी टोडीच्या साथ आता सोडू नाही शकत, कारण की टोडीमुळेच आपण दिसतो, टोडीमुळे मी कॅप्टन्सी टास्कमध्ये येते, टोडी सपोर्ट करते, टोडीचे जे प्लेयर्स आहेत चांगला गेम आहे आणि टोडी किती म्हटलं तरी टोडी स्ट्रॉंग आहे. तर हा सर्व गेम प्लॅन ना रोशन दादा समजला नाही आणि रोशन दादानं गुस्सेमध्ये म्हटलं की मी टोडी सोडत आहे. आता पुढे काय होईल तर आपल्याला माहीत नाही, पण मला असं वाटतं की रोशन दादा खूप आपल्या पायावर दगाड मारत आहे, कारण की आता सर्वात जास्त गरज आहे, कारण की सर्वकडे ग्रुप खेळत आहे आणि आता ग्रुपची गरज आहे. आता आपण इंडिव्हिज्युअल खेळण्यामध्ये नाही आलो, मिडल ऑफ सीझनमध्ये आहोत, आपल्याला ग्रुपची गरज पडते आणि टोडी सर्वात चांगला ग्रुप आहे रोशन दादाला समोर नेण्यासाठी. आणि रोशन दादानं कधी आता टोडी सोडलं तर त्याचा गेमनं खूप फ्लॉप होणार आहे. तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगाल. नॉमिनेशन्स होते आणि नॉमिनेशनमध्ये आखरीमध्ये बिलकुल रोशन दादा, रुचिता आणि सचिन दादा हे उभे होते. आणि लिटरली मी सांगते रोशन दादाला लोक वाचवतात, विदर्भाचा आहे तो, लोक त्याला सिंपत्ती म्हणा किंवा लोक त्याला पसंतसुद्धा करतात आणि खूप चांगला आहे गेममध्ये बघायला, त्याला आजूबाजू बघायला मला तरी आवडते आणि चांगला आहे. परंतु रुचिता आणि सचिन दादामध्ये कंपॅरिझन बघितला तर सचिन दादा 3 हप्ते दिसलाच नाही, म्हणजे त्याचा गेम नाही, बहुत कमी बोलते किंवा हळवा किंवा खूप म्हणजे त्याला दुःख इमोशनल सुद्धा झाला होता, त्याला मन नव्हता लागत, त्याला गेम नव्हता समजत. पण लिटरली राखी सावंत आली ना तेव्हापासून तो गेम चांगला खेळत होता, त्याला समजत होता की एक्झॅक्टली गेम कसा करायचा. आणि भाऊच्या धक्क्यावर इव्हन आज भाऊच्या धक्क्यावर या शनिवारीमध्ये सचिन दादाबर बोललं गेलं की हे स्क्रिप्टेड शो नाही आहे, अशा वगैरे गोष्टी करत नको जा. आणि लिटरली खूप चांगला गेम खेळत होता, चांगला शिवा नाही दिला, गाडी नाही दिला, कधीच काही वाईट नाही बोललं. आणि रुचिताला तुम्ही बघाल तिचा गेम प्लॅन काहीच नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की रुचिताचा खूप गेम प्लॅन आहे, खूप काही आहे,
काहीच गेम प्लॅन नाही आहे तिचा. फक्त आहे शिव्या देणे, गाडी करणे. आणि दुसरा आता विशालचा टॉपिक निघाला, लव अँगल खेळतात. तो विशाल किती मुलींना यूज करते आणि फेकते. शो खतम झाल्यावर तुम्ही बघाल की हे लोक किती सोबत राहतात आणि किती नाही. आणि रुचिता 20 वर्षाची माझ्या वयाची वगैरे असेल तर आपलं इमोशनल कनेक्शन होऊन जाते. परंतु विशाल हे फक्त जे आहे ना, आणि रुचिता पण खूप स्मार्ट आहे. त्यांना माहिती आहे की लव अँगल खूप चालते, लोक काढतील नाही किंवा मेकर सुद्धा काढतील नाही मला शोच्या बाहेर. कारण की सर्वात मोठा पॅकेज आणि सर्वात मोठा TRP माझ्यामुळे भेटत आहे. कारण की मी बडबड करते, माझा लव अँगल आहे, माझा टोडी आहे, मी भाषण मी गाली गलोच करते, मी चीजे करते, लोकांना वाईट बोलते. कारण की कितीही म्हटलं तरी बिग बॉस शोमध्ये हा वाईटपणाला सपोर्ट करे जातील. परंतु मला वाटते सचिन दादा ह्या बघितला तर सचिन दादाचा तर गेम वीक होता, पण तो खूप संस्कारी म्हणा किंवा खूप चांगला किंवा मनाचा चांगला खूप चांगला माणूस होता. रुचिता डिझर्व नाही करत, फक्त रुचिताला भांडण करणे हे करणे ह्याच गोष्टी आहेत. आणि सर्व गोष्टी तुम्ही बघाल तर टोळीमुळे हे सर्वजण फुटे पडले आहेत. अनुश्रीला बी मागे टाकत आहे, रोशन दादाबद्दलही काही ना काही बोलत आहेत, बाकीच्या लोकांना काही मोजतच नाही. विशाल आणि रुचिता ह्या दोघंच टोळीमध्ये आहेत. हे टोळीचे डॉन आहेत हे दोघं. आणि विशाल सर्वात मोठा डॉन आहे, हे डॉनची मागे मागे फिरणारी डॉनची हे आहे. आणि हे दोघंच एकामेकासाठी लॉयल आहेत, बाकी हे कोणासाठीच लॉयल नाहीत. जेव्हा गेमची गरज असेल ना, हे एकामेकासाठी ऑनेस्टी दाखवतील, एकामेकासाठी इम्पॉर्टन्स दाखवतील. हे बाकी जे अनुश्री आहे आणि रोशन दादा ह्यांना बाहेर काढूनच फेकतील. म्हणून अनुश्रीला माहिती आहे की मी दुसऱ्या ग्रुपमध्ये काटामध्ये हळूहळू आपली जागा निर्माण करते आणि हळूहळू काहीतरी अस्तित्व करते, कारण की हे लोक मला काढून फेकणारच आहेत. पण आपला रोशन दादा त्याचा काही गेम प्लॅन नाही आहे, काही गोष्टी नाही, त्याला कळत सुद्धा नाही. आणि मला असं वाटतं की त्याला आता अजून टोळीमध्ये राहायला पाहिजे, टोळीचा फायदा घेतला पाहिजे. टोळीचा फायदा घेईल तर समोर जाईल आणि मग स्वतः इंडिव्हिज्युअल गेम खेळून पुढे जाऊ शकते तो. असं मला त्याचं वाटतं की असं त्यांनी प्लॅन विचार केला पाहिजे. आता पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला कळणारच. तुम्हाला पूर्ण एपिसोडबद्दल किंवा रुचिता डिझर्व करते का नॉमिनेशनमध्ये, तिला जायचं पाहिजे होतं का घरी, की सचिन दादा डिझर्व करते. मला तर वाटते सचिन दादा राहिला असता, रुचिता फक्त वाईट शिव्या भडभड करणे लव अँगल ह्याच्यामध्येच आहे. तुम्हाला याच्यावर काय वाटते मला प्लीज कॉमेंटमध्ये सांगा. नक्की आपण भेटून. आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू गाईज.